ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना दुपारी पोलिसांनी गेवराईच्या सीमेवर रोखलं आणि त्यानंतर त्यांना आता नजर कैदेत ठेवल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात पोलीस मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करतायत। उद्या मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आता खबरदारी घेतलेली आहे। आपण अधिक माहिती देऊ, आमचे बीडचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। योगेश, पोलिसांनी आता लक्ष्मण हाकेंवर त्यांना नजर कैदेत ठेवलं असं पण म्हणू शकतो, काय सद्यस्थिती आहे? नक्कीच यावेळेची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना गेवराई पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे। ती माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। विशेष पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील उद्या चलो मुंबईला आणि मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने अंतरवलेल्या जाणार आहेत बीड जिल्ह्यामधून। मग अनुचित प्रकार काही घडू नये म्हणून बीड पोलिसांनी त्याचबरोबर गेवराई पोलिसांनी मोठे पावलं उचलत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना नजर कैदेत ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे। दुपारी लक्ष्मण हाके नक्कीच योगेश, आता बीडमध्ये काय घडामोडी घडतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।